राम राम नमस्कार. शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, कसे आहेत? चांगले आहेत ना? चांगलं राहायला पाहिजे. चला, आज आपल्याला बनवायचे कोथिंबिरीचे धिरडे. उन्हाळ्यासाठी पौष्टिक स्पेशल. कसं हिरवगार खायला पाहिजे, कोथिंबीर खायला पाहिजे जास्त उन्हाळ्यामध्ये. कोथिंबीर धुवून घेतली, आपली मिठाच्या पाण्यात बारीक कापून घेतली. आता इथं डाळीचं पीठ टाकलं मी आणि थोडंसं बाजरीचं आणि ज्वारीचं पीठ टाकलं. आता याच्यातनं आपल्याला मिरची पावडर टाकली, हळद पावडर टाकली आणि थोडंसं मीठ पण टाकलं. मैत्रिणींनो, असे धिरडे न करून खायचे. हिंग टाकलं थोडंसं. कसं चालू जिरे पण टाकले आता थोडेसे. चालू कसं भूक लागली आपल्याला खूपच, रात्री हलकं फुलकं, उन्हाळ्यामध्ये जास्त जेवण जात नाही काय नाही, तर असं हलकं खायचं. आणि त्याचबरोबर मला कोण भेटायला आलेले एक ना यूट्यूबर चॅनलवाली आहे, तिचं पण चॅनल आहे, तर ती मला भेटायला आलेली आहे. बघा, नाशिकला राहते ती. तर ती म्हणे तुमचे व्हिडिओ खूप छान राहतात आणि गावठी पण राहते, तर मला स्पेशल भेटायला आले. तर तिच्यासाठी मी आज कोथिंबिरीचे धिरडे केले खायला तिला. आता बघा, हे असं कालून घेतलं. आता आपलं झालं बघा छान मस्त कालून. असं कालून घ्यायचं आणि 5 मिनटं तसंच ठेवायचं आणि त्यावर पहिलं तेल टाकायचं आणि नंतर हे कोथिंबिरीचे असे धिरडे टाकायचे. मैत्रिणींनो, असे धिरडे करून खा, खूप चांगले लागते, तर खूप चवदार लागते, तर हलके फुलके आणि पौष्टिक. उन्हाळ्यामध्ये चालू असं रात्रीच्या वेळेस जरा जेवण वगैरे जास्त नाही केलं पाहिजे. असं हलकं फुलकं पौष्टिक खाल्लं पाहिजे. रात्री असं तेल सोडायचं कडेने थोडंसं, मस्त छान, आणि भाजून घ्यायची. आणि लोखंडाच्या तव्यावरच करत जा मैत्रिणींनो. काही पण हानिकारक राहत नाही, पौष्टिक राहतंय, शरीराला चांगलं राहतंय. बघा, आता आपलं धिरडं आपण उलतं पालतं घेतलं त्याला करून चांगलं. असे छान भाजू द्यायचे. मैत्रिणींनो, धिरड्याचा व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बघा, छान धिरडं झालं मस्त. आता इथं आम्ही खातोय दही आणि धिरडं. मैत्रिणींनो, तिचं पण चॅनल आहे, शिवशक्ती चॅनल. तिच्या पण चॅनल बघा जा. तिच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बघा, आपला आता असा व्हिडिओ झालेला आहे तयार. मस्त छान रेसिपी पण झालेली आहे. मित्रांनो, असे धिरडे करून खायचे, लहान लेकरांना द्यायचे, सवय लावायची, पोरांना डब्याला द्यायचे शाळेच्या वगैरे. असं करून खाल्लेलं कसं पौष्टिक चांगलं राहतंय ना हो. बघा बरं, किती छान धिरडे झाले. उन्हाळ्यामध्ये तर खास करून असं पौष्टिकच खाल्लं पाहिजे. चपात्या वगैरे जास्त नाही खाल्ल्या पाहिजे. उन्हाळ्यामध्ये जड अन्न राहतं ना, ते जड पडतं, तर त्याच्यामुळं हे व्हिडिओ बघा, नक्की करून खा तुम्ही पण असे पौष्टिक धिरडे.